नमस्कार मित्रांनो, मी देवेश पाटील आग्रिकॉली मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आलेलो आहे गुड्डे आणि मी खाडीमध्ये आणि आज आपण पकडणार आहे आकडीनी चिंबोऱ्या आणि चिंबोऱ्या बोऱ्या आपल्या पकडून झाल्या ना तर त्यांचा बनवणार झणझणीत कालवण। तर गुड्डी आहे आपल्या सोबत। तर गुड्डी कसा वाटला आज खाडीमध्ये येऊन? खूप दिवसापासूनची इच्छा होती खाडीत येण्याची, ती आज पूर्ण झालेली आहे। आणि बघा आम्ही किती जंगलात आलेलो आहे आणि खूप झाड वगैरे आहेत। तर बघा गुड्डी आणि मी केवढ्या जंगलात आलेलो आहे, काहीच आजूबाजूला काहीच दिसणार ना, खाली आपला चिखल असतो तोच आहे आणि सर्व मेंगरूची झाडं आहेत। तर चला आता मी आहे ना पहिला बिल शोधून घेतो कुठे भेटते ते आणि चिंबोरी काढून घेतो फटाफट। बघा आता आम्ही चिंबोरीचा बिल शोधत आहे। तर अजून आहे ना मला चिंबोरीचा बिल सापडलेला नाही आहे। तर भरपूर जण येतात ना चिंबोऱ्या पकडायला, त्याच्यामुळे बिलामध्ये भरपूर चिंबोऱ्या कमी आहेत। तर बिल शोधतो मी कुठे भेटते ते मला चिंबोरीचा। बघा किती मेहनत करावी लागते आणि किती झाडातून आतमध्ये जावं लागतं। मला तर चालायला पण नाही होत, अशीच मागे मागे आणि ते चिखलावरून पाय पण सटकत आहेत। तर बघा आपल्याला आहे ना पहिली चिंबोरी सापडलेली आहे आणि पहिले बिलात जी चिंबोरी आपल्याला सापडलेली ना ती आपल्याला भेटलीच नाही। आता आपल्याला दुसरी चिंबोरी भेटलेली आहे, तर पहिलाच फांगडा आलेला आहे बाहेर। तर चिंबोरी आहे ना या बिलामध्ये आहे। तर चिंबोरीच्या बिलात आहे ना हात घालतो आणि तिला बाहेर काढतो। बघा किती मेहनत करावी लागते, खूप फिरलो तेव्हा एक चिंबोरी कुठे आता हाती लागणार आहे त्यांच्या। तर बघा मस्त कुर्ली भेटलेली आहे, मस्त चिंबोरी भेटलेली आहे, मस्त कुर्ली आहे आणि एकदम भरलेली आहे। तर आपली ना बोनी झालेली आहे चांगली। तर अजून आहे ना आपण जास्ती खाणार नाही, कारण का आज आपण आहे ना आपले मेन धंद्यासाठी नाही आलो, तर आपण रेसिपी बनवासाठी आलो आहे। आणि आता आहे ना अजून 4-5 चिंबोरी मी बिलातून काढतो ना, आपण जाऊ बाहेर मग रेसिपी बनवू। तर बघा आम्ही केवढे मँग्रोवच्या झाडामध्ये आलेलो आतमध्ये आणि रस्ता नाही आणि गुड्डी आहे ना वाकून वाकून चालावं लागते। तर आपल्याला आहे ना अजून इथे बिल सापडलेलं नाही दुसरं, तर बघतो बिल कुठे आहे ते। खूप फिरल्यानंतर आता आपल्याला दुसरी चिंबोरी इथे भेटलेली आहे। बघूया या बिलामध्ये बोलतो चिंबोरी आहे, तर आता ती पण काढतील। खूप फिरलो तरी काही चिंबोऱ्या मिळत नाही असं वाटतं, बोलतो कोणतरी येऊन गेल्यात। तर बघा फायनली आपली चिंबोरी ना बाहेर आलेली आहे। तर भरपूर आतमध्येच होती, तर साईजला आहे ना मस्त कुर्ली आहे। तर साईज पण मस्त आहे, एकदम मोठी पण नाही एकदम छोटी पण नाही। ही चिंबोरी काढताना आपल्याला 10 ते 15 मिनिटं नक्कीच गेली असणार ना? 15 मिनिट गेली, कारण का भरपूर आतमध्ये नव्हती। चला आता 2 भेटले। आता यांनी आवाज दिलेला आहे, बोलतो तिसरी चिंबोरी पण आहे बोलते या बिलात। तर बघू आता। बघा तिसरी चिंबोरी भेटलेली आहे आपल्याला, कुर्ला भेटलेला आहे मस्त। आता 3 चिंबोऱ्या तर झालेल्या आहे, त्यांच्या जेवणापुरते तर काम झालेलं आहे। तर बघूया दुसरी भेटली तर भेटली। खूप मेहनत करावी लागते, खूप फिरलो तेव्हा कुठे 3 चिंबोऱ्या भेटल्या। बघा ना किती जंगलात आलेलं होतं आपण, काही दिसत पण नाही, खूप वाकून वाकून चालावं लागतं। तर 4थ्या बिलामध्ये पण बघतायत आहे का चिंबोरी। आपल्याला ना चिरला भेटलेला आहे, चिरला। तर याला सुद्धा मी घेणार आहे आणि याला मी खाणार आहे आज। तर आपण आहे ना आता बाहेर आलेलो आहे। तर चला आता आपण ना रेसिपी बनवून घेऊ आपली। गुड्डी आहे ना आपले तांदूळ धुवायची सुरुवात केलेली आहे, एकदम स्वच्छ धुते ना। आपलीकडे आहे ना वेल खूप कमी आहे, कारण का आपल्याला घरी सुद्धा जायचं आहे। तर फटाफट आहे ना गुड्डी तांदूळ धुवून घेणार आहे। तर आपण आहे ना आज सुद्धा सिलेंडर आहे ना घरून घेऊन आलेलो आहे, कारण आपलीकडे वेल कमी आहे म्हणून मी घरूनच सिलेंडर घेऊन आलो छोट्यावाला।
आणि तुम्ही सुद्धा कुठे लांब गेले ना तर सिलेंडर सोबतच घेऊन जा छोटाला, कारण का आहे ना भरपूर त्रास होतो. कारण का तिकडे गेल्यावर आपण मेहनत करायची, त्याच्यानंतर आपण लाकडे बिकडे जमा करायचे आणि चुला पेटवायचा, तर खूप मेहनत होतं त्या गोष्टीसाठी. तर म्हणून आपण सोबतच घेऊन आलेलो आहे. तर काय टाकते गुड्डी तू आता? आता याच्यामध्ये मीठ घालून घेते. तर बघा गुड्डीने टाकलेलं आहे मीठ. तर बघा आपले 4 चिंबोरे आहेत ना साफ करून घेतलेले आहे मी, कारण का त्याच्यामध्ये ना चिखल भरपूर होता. तर मी स्वच्छ एकदम साफ करून घेतलेले आहे सर्व चिंबोऱ्या. ते एक छोटा चिरला सुद्धा भेटलेला आहे. तर मी जास्ती काही चिंबोऱ्या पकडल्या नाही, आपल्याला जेवढे पाहिजे होते ना रेसिपीसाठी तेवढेच पकडल्यात. आता भाताला आपला मस्त उकाला आलेला आहे. आता 5 मिनिटांनी भात पण आपला रेडी होईल. मग आपण बनवूया चिंबोऱ्यांचं कालवण. ते चिंबोऱ्या बनवण्यासाठी आपले काय काय साहित्य घेऊन आलेले आहे घरून? चिंबोरं बनवण्यासाठी इथे मी तेल, हा लसूण ठेचलेला, कांदा टोमॅटोची पेस्ट आणलेले, एक खोबऱ्याचं वाटण आणलेलं आहे, इथे हळद, हा आपला आगरी मसाला, गरम मसाला आणि कोथिंबीर हे साहित्य आणलेलं आहे घरून. तेल इथे मी थोडाच घेणार आहे, कारण की आपल्या चिंबोऱ्या आहेत ना त्या खूप कमी आहेत, त्याच्यामुळे तेल पण थोडाच टाकणार आहे. आपली गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हा लसूण घालून घेऊया. लगेच त्याच्यामध्ये आपण हा कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया. आता ही पेस्ट पण मस्त शिजलेली आहे. त्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा वाटण मी घरून आणलेला आहे, तो आपण 2 ते 3 चमचे घालूया. तो पण आता मस्त छान शिजवून घेऊया. आता मसाले आपले छान शिजवून झालेले आहेत. त्याच्यामध्ये हळद, हा आगरी मसाला तो मी 2 चमचे घेतलेला आहे, आणि हा गरम मसाला ते पण छान परतून घेऊया आपण. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. आपण याच्यामध्ये चिंबोऱ्या घालणार आहोत. तर बघा आपले चिंबोरे नाही ना उकाला आलेले आहे. आता त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे. मस्त सुगंध वास सुटले ना. तर चिंबोरे नाही ना एकदम मस्त वास सुटलेला आहे भारीवाला एकदम. तर बाहेर जेवायची आहे ना वेगळीच मजा असते. आणि चिंबोऱ्या खाणून आहे ना मला भरपूर भूक लागलेली, कारण का घरून येताना मी खाली चहाच पिलेला होता. बघा मस्त आपल्या 4 चिंबोऱ्या आहेत, आणि 4 चिंबोऱ्या आहेत ना माझ्यासाठी भरपूर झाल्या, कारण का मी एकटाच खाणार आहे. गुड्डीचा आहे उपवास आज. कोथिंबीर पण टाकतात. तर बघा आता गुड्डी आहे ना आपली कोथिंबीर टाकणार आहे. तर गुड्डी कसा वाटला खाणीमध्ये आज? मस्त वाटला, पण दमलो पण खूप. तर आपल्या चिंबोऱ्या आहेत ना आता शिजलेले आहेत. तर आता गुड्डी आहे ना भात पण आपल्याला वाढलेला आहे. तर त्याच्यामध्ये कालवण आहे ना आपलं टाकून घेणार आहे. तर बघा आता गुड्डी ना आपलं कालवण वाढते भातावरती. तर कालवण बघून ना माझ्या तोंडाला आहे ना पाणी सुटलेलं आहे, कारण का एकटाच आहे खाणार आणि भरपूर जेवणार मी. कारण का भरपूर भूक लागलेली आहे मला आता, कारण का खूप मेहनत केली आतमध्ये. चिंबोऱ्या आहेत ना आपल्याला सापडत नव्हत्या, कारण का बिल आहेत ना भरपूर होते. जे आपले कोली बांधव लोक असतात ना त्यांनासुद्धा मेहनत करायला लागते आतमध्ये, आणि ते लोकसुद्धा भरपूर चिंबोऱ्या पकडतात. त्यासाठी आपल्याला आहे ना बाहेर चिंबोऱ्या भेटल्या नाही, आणि त्यांचासुद्धा डेलीचा धंदा असतो. तर बघा गुड्डीने वाढलेली आहे. इसका बोलते खाना लजीज. तर बघा आपल्या चिंबोऱ्या आहेत ना मस्त शिजलेल्या आहेत. तर बघा आपल्या चिंबोऱ्या भारी झालेल्या आहेत, आणि चिंबोऱ्या आहेत ना लवकर शिजतात. कालवण आहे ना आपल्याला खूप छान झालेलं आहे, आणि खाडीवरती जेवणाची आहे ना वेगळीच मजा असते. आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी आवडली ना कमेंट करून सांगा, आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.
तुम्हाला आमची खाडीतली व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओला. बाय बाय, टेक केअर.